जय हिंद. ब्रिगेडियर हेमंत महाजन. आज आपण एका पुस्तकाविषयी बोलणार आहे, जे पुस्तक डॉक्टर राजीव मल्होत्रा यांनी प्रकाशन केलेलं आहे आणि या पुस्तकाचं नाव आहे स्नेक्स इन गंगा. हे पुस्तक मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा, स्नेक्स इन गंगा नावाचं जे पुस्तक आहे हे डॉक्टर राजीव मल्होत्रा यांनी लिहिलेलं आहे आणि त्यांच्याशिवाय या पुस्तकाला विजया विश्वनाथन या सुद्धा को ऑथर्स आहेत आणि हे पुस्तक भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने आपल्यासमोर असलेली जी आव्हानं आहे त्याविषयी बोलतं आणि हे पुस्तक अतिशय मोठं आहे. यामध्ये दाखवलेले धोके अतिशय प्रचंड आहे. तर त्यामुळे या विषयावरती मी पुढच्या 1 महिनाभरामध्ये 2 किंवा 3 वेळा बोलीन, तरच त्या पुस्तकामध्ये जे धोके सांगितलेले आहेत ते आपल्या समोर मांडता येतील आणि त्या जास्त महत्त्वाचं की आपल्याला करायचं काय त्याविषयी सुद्धा आपल्याला काहीतरी नियोजन करता येईल. कारण प्रत्येक भारतीयाला वाटतं की या देशाने महान व्हावं. हे जे ऑथर आहेत हे एक अतिशय प्रसिद्ध असे लेखक आहेत. यांनी याआधी पहिलं पुस्तक लिहिलं होतं ब्रेकिंग इंडिया पार्ट 1, ज्यामध्ये याआधी भारतासमोर असलेले धोके त्यांनी मांडलेले होते आणि याच्याशिवाय त्यांनी अजून एक अतिशय महत्त्वाचं पुस्तक लिहिलं होतं, ते म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि द 5 बॅटल ग्राउंड्स फॉर फ्युचर. आपण बघू शकता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड द फ्युचर ऑफ पॉवर, 5 बॅटल ग्राउंड्स फॉर द फ्युचर. तर आपण याविषयी सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करू. कारण आपण ज्या वेळेला देशाला असलेले धोके समजतो तर आपल्याला वाटतं की आपल्याला धोका चीनपासून आहे, पाकिस्तानपासून आहे आणि काही जण भारताच्या आत जे देशद्रोही कार्य करतात त्यांच्यापासून आहे. परंतु बाहेरच्या देशातून, खास तर अमेरिकेसारखा जो देश आहे, जो एक डेमोक्रेसी आहे आणि त्यामुळे असं वाटतं की भारतसुद्धा एक डेमोक्रॅटिक देश असल्यामुळे अमेरिकेपासून आपल्याला काही धोका नसावा. तसं नाही, अमेरिकेतल्या काही लोकांपासून आपल्याला धोका आहे. असं कोणालाही म्हणायचं नाही की पूर्ण अमेरिकेपासून आपल्याला धोका आहे, परंतु अमेरिकेमध्ये अनेक धोकेदायक लोक आहेत की जे भारताला तोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हेच डॉक्टर राजीव मल्होत्रा यांनी आपल्या पुस्तकात सांगितलेलं आहे, स्नेक्स इन गँजेस आणि ब्रेकिंग इंडिया पार्ट 2. पहिले पुस्तकाचं नाव, याला स्नेक्स इन इंडिया इन गँजेस असं का म्हटलेलं आहे? आपण ज्या वेळेला गंगा नदीकडे बघतो तर आपल्याला ती एक अतिशय पवित्र नदी वाटते. आपल्या धर्मामध्ये तिला पवित्र नदी मानलं जातं आणि असं मानलं जातं की गंगेत आपण जर एक आंघोळ केली तर आपल्याला आपली सर्व पापं ही नष्ट होतात आणि आपण एक अतिशय चांगलं नागरिक असं बनतो, अशी आपली एक समजूत आहे आणि जी पुष्कळ प्रमाणामध्ये खरी पण आहे. परंतु आज गंगेच्या पाण्याखालती असे अनेक जण आहेत की जे भारताला तोडण्याचा वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करतात. तर सर्वात पहिले हे लोक कोण आहेत याच्याविषयी आपण बोलूया. नंबर 2, हे असलेले जे धोके आहेत आपल्याला ते कशा प्रकारचे आहेत त्याच्याविषयी बोलूया आणि सर्वात जास्त महत्त्वाचं की या धोक्यांना तोंड देण्याकरता एक आपण देश बनून, एक आपण देशभक्त भारतीय म्हणून काय करू शकतो याच्याविषयी सुद्धा आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. पहिले फक्त 2 मिनिटं राजीव मल्होत्रा आणि विजया यांच्याविषयी जे ऑथर्स आहेत. डॉक्टर राजीव मल्होत्रा हे अमेरिकेमध्ये सेटल झालेले एक भारतीय आहेत आणि ते एक कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये होते आणि ते भारताची संस्कृती याविषयी खूप लिहितात. त्यांची यूट्यूबवरती आपल्याला अनेक लेख बघायला मिळतील आणि त्यांनी हे जे पुस्तक बघितलेलं आहे, या पुस्तकांकरता बहुतेक सगळ्या TV चॅनल्सनी, बहुतेक सगळ्या मोठ्या वर्तमानपत्रांनी त्यांचे इंटरव्ह्यूसुद्धा घेतलेले आहेत. त्यावरून आपल्याला कळावं की हा विषय किती महत्त्वाचा आहे. तर सर्वात पहिले आपण बघूया की अशा कुठल्या संस्था आहेत की ज्या भारताला तोडण्याचा प्रयत्न करतात वेगवेगळी कामं करून. याच्यामध्ये काही NGOज आहेत. यामध्ये 2 खास तर आहेत. एक तर फोर्ड फाउंडेशन आहे, दुसरं आहे जॉर्ज सोरोस यांची फाउंडेशन. हे काही NGOज आहेत.
याच्याशिवाय काही वर्तमानपत्र आहेत, वॉशिंग्टन पोस्ट आहे, न्यूयॉर्क टाइम्स आहे. यामध्ये सगळीच वर्तमानपत्र भारत विरोधी असतात असं म्हणण्याचा अजिबात हेतू नाही आहे. परंतु त्यामध्ये असलेले काही लेखक, काही जर्नलिस्ट हे भारत विरोधी आर्टिकल्सही लिहित राहतात. याच्याशिवाय काही अशी कॉलेजेस आहेत, काही युनिव्हर्सिटीज आहे ज्यामध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटीचं नाव पुन्हा पुष्कळ पुढे येतं. हार्वर्ड म्हणजे असं म्हटलं जायचं की अमेरिकेमधली ही एक अतिशय महत्त्वाची युनिव्हर्सिटी आहे. जुन्या काळात आपल्याला आठवत असेल की ब्रिटनमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी जी होती, तिथे जर आपण शिक्षण केलं असेल तर ते फार महत्त्वाचं मानलं जायचं. म्हटलं जायचं की ऑक्सफर्ड एज्युकेटेड किंवा हार्वर्ड युनिव्हर्सिटी एज्युकेटेड, म्हणजे ते एक मोठं असं कर्तृत्व मानलं जायचं जर आपण तिथे शिक्षण केलं असेल तर. परंतु आता याच युनिव्हर्सिटीज ज्या आहेत त्या का करतात? ते काहीतरी अनेक भारत विरोधी कृत्य करतायत. भारत विरोधी कृत्य म्हणजे काय? काही भारत विरुद्ध संकल्पना, काही कल्पना, काय ज्या कल्पना काय आहे, भारतीयांना काही कळत नाही. भारताचे जे राज्यकर्ते आहेत त्यांना काही अक्कल नाही. म्हणजे असं आहे की भारताचे राज्यकर्ते आज भारताच्या लोकांनी निवडलेले आहेत आणि भारताची जनता दर 5 वर्षानंतर ठरवते की कुठल्या राज्यकर्त्यांना निवडायचं. आपल्याला असं म्हणायचं आहे का की भारताच्या लोकांना अक्कल नाही आणि ते अशा लोकांना निवडता आहेत की ज्यांची भारतावरती राज्य करण्याची लायकी नाही? दुसरं असं दाखवलं जातं की भारतामध्ये प्रचंड अन्याय होत आहे. भारतामध्ये कोणावरती अन्याय होत आहेत? तर भारताचे अल्पसंख्याक म्हणजे मुस्लिम, की जे जवळजवळ 15% 16% लोकसंख्या आहे, त्यांच्यावरती अन्याय होत आहेत. हे असं खरं होतं आहे का? 20व्या शतकामध्ये अशा प्रकारचे अन्याय करणं हे सोपं नाही. आणि आपण बघाल तर भारताचे जेवढे राजकीय पक्ष आहेत, सगळ्या राजकीय पक्षांमध्ये दलित किंवा ज्या इतर कम्युनिटीज असतात या सगळ्यांचं रिप्रेझेंटेशन असतं. आणि लोकशाहीचा हा नियम असतो की सगळ्या धर्माच्या लोकांना, सगळ्या जातीच्या लोकांना आपल्या डेमोक्रेसीमध्ये नक्कीच राज्य करायला संधी मिळते. आपण भारताचे राष्ट्रपती बघितले, भारताचे प्राईम मिनिस्टर बघितले, भारताचे राज्यपाल बघितले, तर आपल्याला असं दिसतं की सगळ्या जाती जमातीला यामध्ये प्राधान्य दिलेलं असतं. ज्यामुळे असं कधीच म्हणता येणार नाही की भारतामध्ये एक कुठली तरी जात किंवा जमात ही भारतावरती राज्य करते आहे. भारतावरती राज्य जे आहे ते भारतीय करता आहे. तर हे फोर्ड फाउंडेशन झालं, याच्यानंतर सोरोस फाउंडेशन झालं. याच्याशिवाय दुर्दैवाने असं असतं की भारतामध्ये काही असे कॉर्पोरेटमधले लोक आहेत की ज्यांना वाटतं की जर आपल्याला आपलं जर नाव पुढे आणायचं असेल तर आपण हार्वर्ड युनिव्हर्सिटीला आपल्या काही पैसे देऊया आणि त्यांना सांगूया की तुम्ही भारतावरती रिसर्च करा वगैरे. तर त्यांचा उद्देश हा चांगला असतो, परंतु जो रिसर्च केला जातो तो मात्र चांगला नसतो. जो रिसर्च करणारे लोक असतात ते काहीतरी उलटं सुलटं लिहायचा प्रयत्न करतात. मी आपल्याला एक उदाहरण देतो की भारतामध्ये आपण एक अतिशय मोठा फेस्टिवल होतो ज्याला कुंभमेळा असं म्हटलं जातं. आणि कोट्यावधी भारतीय या कुंभमेळ्याकरता येतात आणि याचं सगळ्या जगाकडनं कौतुक केलं गेलेलं आहे की एवढा प्रचंड समारंभ ऑर्गनाईज कसा केला जातो, याच्यामध्ये कशा प्रकारे लोक वागतात, कशा प्रकारे चांगल्या गोष्टी घडतात, हे सगळं पुढे आलं की टुरिझम कसं वाढतं, ज्याला आपण विचारशक्ती कशा प्रकारे वाढते याविषयी खूप लिहिलं गेलेलं आहे. परंतु ज्यावेळेला हे ठरवलं की याच्यावरती काहीतरी रिसर्च करावा, तर रिसर्च करणाऱ्या लोकांना काय प्रश्न त्यांना शोधण्याकरता दिले. म्हणजे हे एक केवळ रिसर्च नव्हता की किती माणसं येतात, कसे राहतात, कसं त्यांना वैचारिक चांगल्या पद्धतीने गोष्टी सांगितल्या जातात वगैरे, किंवा धर्माचा वापर चांगल्या पद्धतीने कसा केला जातो, कशा वेगवेगळ्या संस्था त्यांना सपोर्ट करतात, कसं हे ऑर्गनाईज केलं जातं, याच्यावरती या रिसर्च नव्हता. रिसर्च कसा होता की भारतावर या कुंभमेळ्यामध्ये अन्याय कसा होतो आहे, कुंभमेळ्यामध्ये पोल्युशन कसं होतं आहे, कुंभमेळ्यामध्ये गर्दी कशी प्रचंड वाढते आहे, कुंभमेळ्यामुळे का भारतामध्ये जो करोना किंवा जो चीनी व्हायरस होता तो कशा प्रकारे पसरला आहे. म्हणजे यांचं जे त्यांना रिसर्च करायचा
हा चांगला नसतो. काहीतरी अशा प्रकारची माहिती पुढे आणायची, म्हणजे आपण पहिलेच ठरवलेलं असतं की आपल्याला ठरवायचं काय कुंभमेळ्यापासून. तर कुंभमेळा हे एक चुकीची गोष्ट आहे. कुंभमेळा व्हायला नको, तिथे येणारे लोक चांगलं काम करत नाही, त्यामुळे पोल्युशन वाढतं, त्यामुळे चायनीज व्हायरस वाढतो किंवा करोना वाढतं, त्यामुळे देशाचं नुकसान होतं. म्हणजे अशा प्रकारची वृत्ती पहिले निर्माण करून त्यावरती रिसर्च केला जातो आणि काहीतरी स्टॅटिस्टिक्स किंवा काही अशी माहिती गोळा केली जाते की ज्यामुळे फक्त या विचाराला महत्त्व द्यायचं, म्हणजे की कुंभमेळा व्हायलाच नको, कुंभमेळ्यामध्ये अनेक चुकीच्या पद्धती या अवलंबल्या जातात. दुसरी गोष्ट अशी की आज अनेक म्हणजे अमेरिकेमध्ये एक अशी समजूत झालेली आहे काही जणांची. अमेरिका तसं म्हटलं तर मेरिटोक्रेसीला फार महत्त्व देते, परंतु काहींना वाटतं की अमेरिकेमध्ये व्हाईट्स हे फार महत्त्वाचे आहेत आणि एक असं दाखवण्यात येतं की भारतातले जे राज्य आणि हे जे व्हाईट्स आहेत ते ब्लॅक्स म्हणजे जे काळ्या वर्णाचे जे लोक आहेत त्यांच्यावरती आज्ञा करतात वगैरे. खरं म्हटलं तर अमेरिकेमध्ये तसं काही फारसं होत नाही, परंतु तो प्रश्न अमेरिकन्सनी सोडवायचा आहे. परंतु असं दाखवलं जातं की जशा प्रकारे अन्याय अमेरिकेमध्ये ब्लॅक्सवरती होतो आणि असे अनेक तिथे म्हणजे कॅम्पेन्स लॉन्च केले जातात, ब्लॅक लाईव्स मॅटर वगैरे, तर तशाच प्रकारचा अन्याय हा भारतामध्ये काही जाती जमातीवरती होतो, जे की बरोबर नाही. भारतामध्ये मीडिया जागृत आहे, प्रिंट मीडिया असो की टी व्ही मीडिया असो की सोशल मीडिया असो, कुठल्याही प्रकारचा अन्याय कुठल्याही जाती जमातीवरती झाला तर ते लगेचच पुढे येतं आणि जे अन्याय करतात त्यांच्यावरती कारवाई केली जाते. आणि आपल्याला माहिती आहे की आपण कायदेसुद्धा अनेक अशी निर्माण केलेले आहेत की ज्यामुळे ज्या कुठल्या जाती जमातीवरती अन्याय होत असेल तर तो लगेच थांबवला जाऊ शकतो. आता काही असे मूळ भारतीय आहेत की जे तसं म्हटलं तर ते नॉन रेसिडेंट इंडियन्स, परंतु ते असं दाखवायचा प्रयत्न करतात की भारतीय जे दोन उदाहरणं द्यायला पाहिजे की यावेळेला कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती बनल्या तर त्यावेळेस त्यांनी असं दाखवण्याचा प्रयत्न केला की भारताला त्यांच्याकडनं काहीतरी मदत होईल, भारताविषयी ते काहीतरी चांगलं बोलतील. परंतु त्यांच्या समर्थकांनी काहीतरी उलटंसुलटंच बोलायला सुरुवात केली, परंतु लगेचच त्यांना ते कळालं आणि त्यांनी आता ते भारत विरोधी काही विधानं करत नाही आहेत, आता ते चूप बसलेले आहेत. म्हणजे इनफॅक्ट कमला हॅरिसनी यावेळेला दिवाळीसुद्धा साजरी केलेली आहे आणि उलटे काही अमेरिकन पॉलिटिशियन्स हे भारताच्या बाजूने आता त्यांनी बोलायला सुरुवात केली आहे. आपल्या माहितीकरता अमेरिकेत दोन मोठे पक्ष आहे, एक आहे रिपब्लिक आणि दुसरे आहे डेमोक्रॅट. आळीपाळीनी हे अमेरिकेवरती राज्य करतात. सध्या राज्य डेमोक्रॅट्सचं आहे, त्याच्यामध्ये जो बायडन त्यांचे राष्ट्रपती आहेत आणि कमला हॅरिस या उपराष्ट्रपती आहेत. आणि नंतर जे रिपब्लिकन जे पार्टी आहे त्याच्यामध्ये सध्या जे लीडिंग नाव पुढे येतं ते म्हणजे पहिले राष्ट्रपती जे होते त्यांचं नाव हे आता पुढे यायला लागलेलं आहे आणि त्यांनी आता भारताच्या बाजूने अनेक गोष्टी सांगायला सुरुवात केलेली आहे. तसेच असे काही लोक आहेत, जसं युनायटेड किंगडममध्ये आता एक मूळ भारतीय निवासी जे होते ऋषी सुनाक हे आता पंतप्रधान बनलेले आहेत आणि त्यांच्या ज्या होम सेक्रेटरी होत्या त्या सुद्धा भारताच्या विरुद्ध बोलण्याचा प्रयत्न करत होत्या. त्या म्हणत होत्या की त्यांचं नाव आहे बॉवरमन, त्यांनी असं म्हणायचा प्रयत्न केला होता अनेक भारतीय जे ब्रिटनमध्ये येतात ते आपलं व्हिसा संपला तरी लपून हे इंग्लंडमध्ये राहतात. थोड्याफार प्रमाणामध्ये त्यांचं नाव आहे सुईला बॉवरमन, त्यांचं म्हणणं थोडंफार खरं असेल. काही भारतीय नक्कीच ओव्हरस्टे करतात, पण ते जे पर्सेंटेज जे आहे जे कायद्याच्या विरोधात काम करतात ते अतिशय नगण्य आहे. त्याच्या विरुद्ध इराकमधून येणारे, इराणमधून येणारे, त्याच्याशिवाय अफगाणिस्तानमधून येणारे, त्याच्याशिवाय आफ्रिकेमधून येणारे हे कोणीही परत जात नाही आणि खरा
इंग्लंडला किंवा युरोपला जो धोका आहे यांच्यापासून आहे, की ज्यांची जी घुसखोरी होते आहे ती प्रचंड आहे. परंतु सुईला पॉवरमॅन ज्या होम सेक्रेटरी होते त्यांनी म्हणावं काय, की धोका भारतीयापासून आहे. म्हणजे केवळ आम्ही सेक्युलर आहोत म्हणून दाखवण्याकरता एक भारतीय मूळ निवासी भारतीयांनाच शिव्या देत आहेत की भारतीय चांगले नाहीत. नशिबाने आता ते आता त्यांच्यावरती सुद्धा कंट्रोल केला जाईल. कारण आजच्याच वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली होती की ऋषी सुनाक म्हणत आहेत की जो फ्री ट्रेड ॲग्रीमेंट आहे भारतामध्ये आणि आणि ग्रेट ब्रिटनमध्ये तो लवकरात लवकर सही करण्याचा तो लवकरात लवकर पास करण्याचा आपण प्रयत्न करू. यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये असलेलं रिलेशन्स अजून जास्त चांगले होतील. इकॉनॉमिक कॉपरेशन वाढेल. यामुळे भारतामध्ये नोकऱ्या निर्माण करणं, भारताच्या अर्थव्यवस्थेला मदत करणं अशा प्रकारे काम होईल. आणि आजच्याच पेपरमध्ये पुन्हा आलेलं आहे टाइम्स ऑफ इंडियामध्ये, त्यांचे जे फॉरेन सेक्रेटरी आहेत ते आज भारतामध्ये आहेत. त्यांचा इंटरव्ह्यू आलेला आहे आणि त्यांनी भारताशी संबंध सुधारण्याची कशी इच्छा आहे हे चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे काही मूळ निवासी जे भारताविरुद्ध उलटे सुलटे बोलत होतात, त्याच्याशिवाय काही असे आहेत इंग्लंडमध्ये लोक आणि अमेरिकेत की जे भारताच्या बाजूनी सुद्धा चांगलं बोलायचा प्रयत्न करतात. यामध्ये मी सुईला बॉर्बनविषयी बोललेलो आहे. मी अमेरिकेचे जे पूर्व राष्ट्रपती होते त्यांच्याविषयी बोललेलो आहे. आज लक्षात असावं की अमेरिकेमध्ये राहणारे असो की इंग्लंडमध्ये राहणारे असो, तिथले जे अनिवासी भारतीय असतात तिथे राहून अतिशय कष्टाने काम करतात. आज जर युरोप आणि अमेरिकेची काही प्रगती झाली असेल तर या प्रगतीमध्ये भारतीयांचं स्थान हे फार मोठं आहे. असं मानलं जातं की 4 कोटीच्या आसपास भारतीयांनी आपला मूळ देश सोडून ते युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये सेटल झालेले आहे. आणि या सगळ्यांनी अतिशय कष्ट करून या देशांना पुढे आणण्यात आपला भाग आपलं काम केलेलं आहे. म्हणजे भारतीय जे युरोपमध्ये किंवा अमेरिकेमध्ये राहतात ते आज तिथले अतिशय चांगलं काम करणारी एक प्रकारचे निवासी आहेत आणि त्यांच्यामुळे त्या देशांना प्रचंड मोठा फायदा झालेला आहे. परंतु तसं असलं तरी पण हार्वर्डसारख्या युनिव्हर्सिटीमध्ये आज अनेक लोक अशी आहेत की जे भारताच्या विरुद्ध काम करायला मागतात आणि त्यांना वाटतं की भारत अजूनसुद्धा पाषाण युगामध्ये राहतो आहे, भारत प्रगती करत नाही आहे, भारतामध्ये साप आणि गारुडी यांचाच खेळ अजून चालतो आहे. त्यांना अजूनसुद्धा त्यांच्या डोक्यात हे शिरलेलं नाही आहे की भारताची अर्थव्यवस्था आज जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे आणि PPP पर्चेसिंग पॉवर पॅरिटीमध्ये भारतीय नंबर 3 वरती आहे. आज अमेरिकेतले नासामधले किंवा सायंटिस्ट 30% हे भारतीय आहे. जे फॉर्च्यून 500 कंपनीज आहे त्यामध्ये अनेक भारतीय, सुंदर पिचाई असो की अशी असो, यांनी प्रचंड मोठं काम केलेलं आहे. तर हे म्हणजे आज अनेक लोकांना, अनेक अमेरिकन्सना, अनेक युरोपियन्सना हे काम भारतीय किती चांगलं करतात ते कळालेलं आहे. परंतु काही शक्ती मात्र आहेत याच देशांमध्ये, अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये, कॅनडामध्ये, की जे उलटी कामं करतात. मी त्याचं एक उदाहरण देतो की आज इंग्लंडमध्ये काही जण जिहादी आहेत की जे भारतीयांवरती हल्ले करतात. याच्या बातम्या मोठ्या प्रमाणामध्ये मीडियामध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. काही खालिस्तानी आहेत की जे कॅनडा किंवा अमेरिकेत राहून भारताच्या विरुद्ध कारस्थान करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्याविषयी सुद्धा बोलण्यात आलेलं आहे. आणि हे डॉक्टर राजीव मल्होत्रा यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की काही असे लोक आहेत की ज्यांच्यावरती कंट्रोल हा व्हायलाच पाहिजे. आणि त्यांनी एक क्रिटिकल रेस थिअरी नावाचा एक कॉन्सेप्ट त्यांनी पुढे आणण्यात आलेला आहे की जो सध्या अमेरिकेमध्ये आहे. अमेरिकेच्या शिक्षण संस्थांना काही जणांना वाटतं की ते भारतीयांपेक्षा श्रेष्ठ आहे. त्यामुळे त्यांना वाटतं की भारतीय सध्या एका चुकीच्या मार्गावरती आहेत. त्यांना सुधारणं काम हे अमेरिकेतल्या या तथाकथित तज्ज्ञांचं आहे की जे फक्त जे किंवा त्यांचे विचार हे भारतीयांना करेक्ट मार्गावरती आणू शकतात. त्यांना वाटतं
भारतामध्ये अल्पसंख्याक सुरक्षित नाही, त्यांना वाटतं की भारतामध्ये जातीयवाद खूप जास्त आहे, त्यांना वाटतं महिलांवरती अत्याचार केले जातात. आपण जर आकडेवारी बघितली तर सर्वात सेफ जागा, सर्वात सुरक्षित जागा जर कोणाकरता असेल तर तो आहे भारत नावाचा देश. याविषयी कोणाच्याही मनामध्ये शंका नको. तर म्हणून काही सिद्धांत तयार केले जातात, काही थिअरीज क्रिएट केल्या जातात. त्यामधली एक थिअरी आहे वोक थिअरी. वोक थिअरीमध्ये बोलायचं म्हटलं तर खूप वेळ लागेल, मी याला जास्त क्लिष्ट करू इच्छित नाही, परंतु एवढं सांगण्याचा प्रयत्न केला जातो की त्यांना वाटतं की भारतीयांना जागृत केलं पाहिजे की त्यांच्या विरुद्ध कसे अन्याय होत आहेत, म्हणजे भारतीयांवरती अन्याय होत आहेत हे ठरवणारे लोक अमेरिकेत आहेत आणि अमेरिकेमध्ये काही देशद्रोही भारतीयांकडून मिळणाऱ्या माहितीवरती ते एक थिअरी प्रपोज करण्याचा प्रयत्न करतायत की भारतीयांना फार मोठा धोका आहे. आज किती पैसा हा भारतामध्ये पाठवला जातो, हा 50 ते 60 हजार कोटी एवढा पैसा पहिले पाठवला जात होता. आपल्याला आठवत असेल की भारत सरकारने आता FCRA फॉरेन कंट्रोल रेग्युलेटरी ॲक्टमध्ये जी काही मदत भारतीय संस्थांना मिळते बाहेरून, ती कशाकरता मिळते, कुठल्या कामाकरता मिळते, त्या कामाकरता वापरली जाते की नाही याविषयी आता फार मोठे रिसर्च सुरू केलेला आहे. आणि त्यामुळे अनेक भारतामधल्या संस्था, अनेक भारतीय जे भारताच्या विरुद्ध कटकारस्थान करत होते त्या संस्थांना बंद करण्यात आलेलं आहे. आणि 50-60 हजार कोटी रुपयाची जी मदत भारतामध्ये यायची ती आता लिगली येऊ शकत नाही. तर हा त्यांच्यावरती फार मोठा कंट्रोल झालेला आहे. परंतु अजून सुद्धा पुष्कळशी मदत ही हवाला पद्धतीने येते. हवाला म्हणजे काय की फिजिकली जाऊन पैसे बरोबर घेऊन यायचे. हवाला थांबवणं, हवालानी होणारं करप्शन किंवा स्मगलिंग थांबवणं हे सोपं नाही. त्याकरता एकच सर्वात मोठी गोष्ट आहे की प्रत्येक भारतीयाला स्वतःविषयी अभिमान वाटायला पाहिजे. दुसऱ्या देशामध्ये जाऊन आपल्याच देशाला शिव्या द्यायच्या हे काही बरोबर नाही. भारतामध्ये अनेक गोष्टी सुधारायला पाहिजे, यामध्ये कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. पण ते आपण राहून भारतामध्ये आपण करावं. बाहेर जाऊन लोकांना सांगणं आणि आपले घाणेरडे कपडे बाहेर धुणं हे काही बरोबर नाही. हे काही भारतीयांना कळायला पाहिजे जे उलटं सुलटं अशा प्रकारचे काम करतात. आणि मग एक असा प्रचार केला जातो की भारतामध्ये जर काही करायचं असेल तर भारत सरकारला बदली करायलाच पाहिजे, सध्याचं सरकार हे चांगलं नाही. अरे, हे भारतीय लोकांनी निवडलेलं सरकार आहे. जर त्यांनी योग्य काम केलं नसेल तर लोक डिसाईड करतील की कोण जास्त चांगलं काम करत आहे, कुठला राजकीय पक्ष चांगला काम करतो आहे, कुठले लोकशाही नेते चांगलं काम करत आहेत. आणि आज आपल्याकडे ग्रामपंचायत लेवलला इलेक्शन्स होतात, आपल्याकडे जिल्हा परिषद लेवलला इलेक्शन्स होतात, आपल्याकडे असेंब्ली म्हणजे जी लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आहे तिथे निवडणुका होतात. आणि पार्लमेंट म्हणजे लोकसभा करता इलेक्शन केले जातात. तर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याकडे डेमोक्रेसी आहे. आणि जर कोणी चुकीचं काम करत असतील तर त्यांना चांगल्या लोकांना निवडण्याचा आपल्याला नक्कीच अधिकार आहे. तर स्नेक्स इन गंगा हे पुस्तक अनेक गोष्टींविषयी सांगतं आणि अनेक धोके ते आपल्यासमोर आणतात. आणि म्हणजे हे धोके काय आहेत हे आपल्याला कळायला पाहिजे. तर ज्या वेळेला मी या पुस्तकाचा परीक्षणाचा दुसरा किंवा तिसरा भाग घेईन तर त्यामध्ये मी इतर अनेक गोष्टींविषयी बोलण्याचा प्रयत्न करीन की हे धोके काय आहेत. हे धोके प्रत्येक भारतीयांना समजायला पाहिजे आणि एक देशभक्त भारतीय म्हणून आपण या धोक्यांना तोंड द्यायला पाहिजे. आपल्याला आपल्या देशाविषयी अभिमान असायलाच पाहिजे आणि काही चुकीचं होत असेल तर ते आपण अर्थात बदली करायलाच पाहिजे. तर मी याच्या पुढच्या भागामध्ये इतर ज्या थिअरीज तिथे राबवल्या जातात यांच्याविषयी बोलण्याचा प्रयत्न करीन. पण जाता जाता आपल्याला मी इतकंच सांगू इच्छितो की ब्रिटनमध्ये ऋषी सुनाक हे तिथले प्राईम मिनिस्टर बनलेले आहेत. आणि आपल्याला कल्पना असेल की 75 वर्षापूर्वी विन्स्टन चर्चिल जे ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर होते, त्यांना त्याचं महापुरुष म्हटलं जातं, ज्यांच्यामुळे दुसरं महायुद्ध ग्रेट ब्रिटननी जिंकलं. त्यांनी म्हटलं होतं भारतीयांची लायकी नाही
स्वतःवरती राज्य करण्याची. आणि ग्रेट आणि विस्टन चर्चिल कोणी काही लेफ्टिस्ट नव्हते किंवा कोणी असे मूर्ख नेते नव्हते, ते एक महापुरुष होते. त्यांच्यामुळे, त्यांनी दिलेल्या नेतृत्वामुळे ग्रेट ब्रिटन दुसरं महायुद्ध जिंकलं. त्यांचं जे कर्तृत्व आहे प्रचंड आहे. आणि अशा एका महापुरुषांनी सांगितलं होतं की भारतीय स्वतःवरती राज्य करू शकणार नाहीत. आणि आज काय झालेलं आहे, या महापुरुषाला आपण रॉंग ठरवलेलं आहे. एक भारतीय आज ब्रिटनवरती राज्य करतो आहे. याच्यावरनं भारतीय किती चांगले असू शकतात याविषयी आपल्याला कल्पना यावी. तर मला वाटतं असे ऋषी सुनाक, असे कमला हॅरिस जे बाहेर जाऊन काम करत आहेत, ते जर भारतामध्ये आले, म्हणजे ऋषी सुनाक हे केवळ एक नाव झालं, परंतु नॉन रेसिडेंट इंडियन्स बाहेर गेले की चांगलं काम का करतात, तर त्याला वाटतं 2-3 कारणं असतात. एक तर ते अतिशय मेहनत करतात, नवरा बायको दोघंही काम करतात. दुसरं, ते फक्त कामाशिवाय इतर कुठेही लक्ष घालत नाही. म्हणजे त्यांचं फक्त पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन हे असतं. याच्याशिवाय या देशांमध्ये रिझर्वेशन नावाचा प्रकार नाही. इथे फक्त मेरिटोक्रसी याला महत्त्व दिलं जातं. ऋषी सुनाक यांना का निवडलं? का ब्रिटनमध्ये इतर नेते नाहीत? त्यांना निवडलं किंवा कारण, याचं कारण असं की कॉन्झर्वेटिव्ह पक्षाला वाटतं आहे की सध्याच्या घडीला सर्वात जास्त क्वालिफाईड ते आहेत. म्हणजे मेरिटोक्रसीमध्ये ऋषी सुनाक इतर नेत्यांच्या वरती येतात. तर जी एन्व्हायरमेंट ऋषी सुनाकला तयार करते, कमला हॅरिसना तयार करते, किंवा सोयला बॉर्बनला तयार करते, किंवा सुंदर पिचाईला तयार करते, अशी एन्व्हायरमेंट, असं वास्तव आपल्याला भारतामध्ये आणता येईल का? मेरिटोक्रसीला आपल्याला पुढे आणता येईल का? तसं झालं तर आपण सुद्धा महाशक्ती बनू शकतो. मी इथेच थांबतो. पुढच्या भागामध्ये आपण इतर धोक्यांविषयी बोलू. तोपर्यंत आपली रजा घेतो. जय हिंद.